एवं आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडीच्या वतीनं आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनाचं हे सत्र गुंफण्यासाठी मी उभा आहे. ज्यांच्या आशीर्वादानं आणि ज्यांच्यामुळं व्यासपीठावरती उभं राहण्याची प्रेरणा मिळाली ते आदरणीय गुरुवर्य इंद्रजित देशमुख साहेब यांच्यामुळंच फक्त बोलण्याविषयी आस्था निर्माण झाली, बोलण्याविषयी प्रेम निर्माण झालं. या गुरुवर्यांना प्रथमतः वंदन करतोय. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की या सत्राचे वक्ते नसल्यामुळं हे माझ्याकडे आले, पण पैशाच्या गोष्टीचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. त्यामुळं जितका वेळ मी आपल्यासमोर बोलेन हा माझा फक्त आपल्याबरोबरचा संवाद असेल. मार्गदर्शन करणं, सल्ला देणं याचा कुठलाही हेतू माझ्या समोर नाही किंवा कुठलाही हेतू ठेवण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण याची मला पूर्णतः कल्पना आणि जाणीव आहे की वयानं, ज्ञानानं, अनुभवानं श्रेष्ठ असणारी मंडळी माझ्या सगळी समोर आहेत. त्यामुळं एखादा शब्द घसरला, चुकला तर तो माझा मला परत कराल याची अपेक्षा व्यक्त करून विषयाकडे वळतोय. बुद्धिबळाची जागतिक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि ती स्पर्धा जी पार पडली ती 25 नोव्हेंबर पासून मौली 12 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये 2 स्पर्धक ही स्पर्धा खेळत होते. 32 वर्षाचा चायनाचा युवक या स्पर्धेमध्ये जगजेता म्हणून एक खेळत होता आणि दुसरा 18 वर्षाचं एक कोवळं पोरग या स्पर्धेमध्ये खेळत होतं. 25 नोव्हेंबरला ही स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर या स्पर्धेचा पहिला सामना या 18 वर्षाच्या कोवळ्या पोरग्यानं आपल्या खिशात घातला. तो सामना त्यानं जिंकला. दुसरा सामना सुरू झाला आणि दुसरा सामना तो ड्रॉ झाला. तिसरा सामना सुरू झाला आणि तिसरा सामना या डिंग लिरेन नावाच्या चायनाच्या 32 वर्षाच्या युवकानं जिंकला. पुढचे सलग 7 सामने ड्रॉ झाले. 11वा सामना सुरू झाला आणि हा सामना सुरू होण्याच्या अगोदर जगभरामध्ये या 2 स्पर्धकांच्या बद्दल असं बोललं जात होतं की जागतिक स्पर्धेमध्ये अव्वल असणारा डिंग लिरेनच ही स्पर्धा आपल्याकडे घेईल, तो पुन्हा एकदा आपलं विजेतेपद आपल्याकडे सांभाळून ठेवेल असंच मानलं जात होतं. 11वा सामना सुरू झाला आणि 11वा सामना या 18 वर्षाच्या डी गुकेश नावाच्या भारतातल्या युवकानं जिंकला. आता या स्पर्धेमध्ये रंगत यायला लागली. 12वा सामना सुरू झाला. 12वा सामना ड्रॉ झाला. 13वा सामना सुरू झाला आणि 13वा सामना या डिंग लिरेननं पुन्हा जिंकला. आता एकच सामना शिल्लक राहिला, 14वा. 12 डिसेंबरला हा सामना सुरू होणार होता. संपूर्ण जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं होतं. 12 डिसेंबरला हा सामना सुरू झाला. तब्बल 5.5 तास हा सामना चालू होता. 55 चाली याच्यामध्ये खेळल्या गेल्या आणि 53व्या चालीला ज्याला जगजेता समजलं जात होतं असा डिंग लिरेन त्याने 53वी चाल त्याची चुकली आणि 18 वर्षाच्या या कोवळ्या पोराच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला जगजेता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. 55वी चाल तो खेळला आणि तो जगजेता ठरला. वयाच्या 9व्या वर्षी बघितलेलं त्यानं स्वप्न वयाच्या 18व्या वर्षी त्यानं पूर्ण केलं. हे त्याचं स्वप्न पूर्ण होत असताना त्या मुलाचे वडील मात्र बाहेर गिरट्या घालत होते. ENT सर्जन असलेल्या या बापानं 2017ला आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. या मुलग्यानं 18व्या वर्षी हे स्वप्न पूर्ण केलं आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतर तो मुलगा बाहेर आला आणि आपल्या वडिलांना मिठी मारली. त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मला असं वाटतं की जगातली सगळ्यात मोठी मिठी कुठली असेल तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर आपल्या बापाला मारलेली मिठी ही जगातली सगळ्यात मोठी मिठी असते. डी गुकेशनं पडद्यावरती ती मिठी दाखवली आणि हजारो भारतीय युवकांच्या मनामध्ये आपण स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद झाला. मित्र हो, स्वप्न पूर्ण करता येतात. स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर ती सत्यात उतरतात.
कल्पना चावला नावाच्या एका मुलगीनं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आणि नासामधनं वरती गेल्यानंतर तिनं जे संदेश पाठवलेला होता त्या संदेशामध्ये तिनं असं लिहिलेलं होतं की जर तुम्ही प्रामाणिकपणे स्वप्न बघितलीत तर त्या स्वप्नांचा पाठलाग जर तुम्ही प्रामाणिकपणे केलात तर एक ना एक दिवस तुम्ही पाहिलेली स्वप्न 100% सत्यात उतरतात. गरज फक्त याची असते की तुम्ही धाडसानं पाऊल उचलणं आणि धैर्यानं त्याचा सामना करत एक एक पाऊल करत तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं जाणं. स्वप्न वास्तवातली असायला पाहिजेत. बहुतांश वेळेला आपली स्वप्न वास्तवातली नसतात कारण स्वप्नारू होण्याच्या काळात अनेक वेळा चुकीची स्वप्न पेरण्याची एक व्यवस्था काम करते आणि ती व्यवस्था काम करत असल्यामुळं आपण स्वप्नाळू होण्याकडे आपला कल अधिक आहे. आपण स्वप्नाळू झालो की वास्तवातली स्वप्न कुठंतरी बाजूला सरकतात. आपण किती स्वप्नाळू होतो, मी साधा त्याचा एक आकडा सांगतो. माणूस वर्षभरामध्ये झोपेत बघत असलेल्या स्वप्नांचा आकडा आहे 1460 ते 2120. एवढी स्वप्न तो झोपेत एका वर्षामध्ये बघतो आणि संपूर्ण आयुष्यात झोपेमध्ये बघितलेल्या स्वप्नांचा आकडा इतका मोठा आहे की त्याच्या एकूण आयुष्यातली 6 वर्षाचा कालावधी फक्त ही झोपेतली स्वप्न बघायला जातात. आणि आता गंमत पुढे आहे की या 6 वर्ष बघितलेल्या झोपेतील बघितलेल्या स्वप्नांमध्ये 90% स्वप्न ही लक्षातच राहत नाहीत. ती सकाळी उठल्यानंतर विसरून जातात. सकाळी उठल्यानंतर विसरून जाणारी जी स्वप्न आहेत ना त्याच्यासाठी 6 वर्षाचा जर कालावधी जात असेल तर वास्तवातली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य आपण पणाला लावायला पाहिजे. जर ते संपूर्ण आयुष्य पणाला लावलं तर आपलं आयुष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर उद्याचं भविष्य उज्ज्वल व्हायचं असेल, उद्याचं यश जर आपल्या पदरात यायचं असेल तर आम्हाला 2 गोष्टीवरती काम करणं अपेक्षित आहे. पहिली महत्वाच्या क्षमता आम्ही तपासून घ्यायला पाहिजेत आणि आमच्या मर्यादा आमच्या लक्षात यायला पाहिजेत. निसर्गानं आई वडिलांना प्रचंड क्षमता आमच्याकडे दिल्यात, त्या क्षमतांचा आदर आम्हाला करता आला पाहिजे. किती क्षमता आहेत? मोबाईल मध्ये 264 जीबीचं मेमरी कार्ड आहे. ते 264 जीबीचं मेमरी कार्ड भरत नाही म्हणून आपण अस्वस्थ आहे. तुझं ब्लूटूथ ऑन कर, सेरिट ऑन कर, फ्री डाउनलोड होणाऱ्या लिंक पाठव, ते भरत नाही म्हणून आपण अस्वस्थ आहे. फिरायला गेल्यानंतर देखील कोकणात मी आता बघतोय या महिन्याभरामध्ये फिरायला गेल्यानंतर देखील कोकणातला निसर्ग पाहण्यापेक्षा जवळजवळ 100 ते 150 फोटो काढून स्टेटसला ठेवण्याकडे आमचा कल असतो. आणि दुःख याचं आहे की ज्याच्यासाठी ठेवला ते बघत नाही. याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. दिवसभर त्या कोकणातल्या निसर्ग सौंदर्याकडे बघण्यापेक्षा आपण याला अधिक महत्व द्यायला लागलो की मी ठेवलेला स्टेटस किती लोकांनी बघितला. या 264 जीबी मध्ये आपण अडकून पडलोय. जवळजवळ 40,000 जीबी कपॅसिटीचं मेमरी कार्ड निसर्गानं आपल्या डोक्यात दिलंय. आई वडिलांच्याकडनं आपण ते आलंय. असं म्हणतात की शास्त्रज्ञांचा मेंदू 10% फक्त वापरलाय. मी स्वतः मायनस मध्ये आहे. आपण कुठे तपासून घ्यायला हरकत नाही. जर शास्त्रज्ञांचा मेंदू 10% वापरलाय असं म्हणत असतील तर हे 40,000 जीबी कपॅसिटीचं मेमरी कार्ड आम्ही नेमकं वापरणार कधी आहोत? जर आम्ही ते वापरायला सुरुवात केली तर भविष्य उज्ज्वल आहे. इथं हृदय नावाची गोष्ट आहे. हे युवा हृदय संमेलन आहे. त्या हृदयाची ताकद किती आहे? मी वाचलंय असं एका ठिकाणी की या हृदयाची ताकद इतकी आहे दिवसाला 3 एकर शेती पाण्यानं भिजू शकेल एवढं ते दिवसाला रक्त उपसते. 3 एकर शेती पाण्यानं भिजू शकेल इतकं ते रक्त उपसते. कल्पना करा त्यानं जर फक्त असं म्हणाल ते 1-2 मिनिट फक्त विश्रांती घेतो, फक्त 2 मिनिट, तर आपण फोटोत जिथं शिकतोय त्याला सुट्टी. आईच्या पोटात असताना त्याचा ठोका सुरू झालाय ते मृत्यूपर्यंत त्याचा ठोका सुरू असतो. या हृदयाची ताकद इतकी आहे 3 एकर शेती ते भिजवू शकेल एवढी ताकद आहे. त्याला कामाला कशाला लावलंय माहित आहे? आपण अनावश्यक गोष्टीला त्याला कामाला लावलंय. चंद्र सूर्य तारे तोडून आणून देतो असं म्हणतायत काही लोक. इतकं सोपं आहे चंद्र सूर्य तारे तोडून आणून देणं. मग पृथ्वीच्या भोवत्यानं कोण फिरणार? मेणबत्ती घेऊन आपल्याला फिरायला पाहिजे. चंद्र सूर्य तारे तोडून सिलेंडर जरी माऊली वेळेत देता आलं तरी भरपूर काही आम्ही कमवलं. ते वेळेत आणून देता येत नाही. एवढ्या हृदयाच्या क्षमतेला अनावश्यक ठिकाणी कामाला लावलं, योग्य ठिकाणी आम्हाला त्याला कामाला लावता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या गोष्टी जगातल्या मिळू शकतात, तुमच्या पायाखालची वाट मात्र तुम्हालाच निवडावी लागते.
जर आपणच पायाखालची वाट निवडायला दिरंगाई केली तर जगातला कुठलाही माणूस आपल्या पायाखालची वाट आपल्याला आणून देत नाही. आयोजन महत्वाचं नाहीये, प्रयोजन महत्वाचं आहे. आम्हाला आयोजन आणि प्रयोजन या दोन गोष्टीतला फरक लक्षात आला पाहिजे. पंख्याचा गार वारावरती आहे, सगळी व्यवस्था चांगली आहे, जेवणाची सोय व्यवस्थित आहे, बसायला जागा चांगली आहे, वक्ते चांगले आहेत, हे सगळं आयोजन झालं. प्रयोजन काय? आयोजनाच्या नंतर प्रयोजनावरती आमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. हेतू काय आहे? हेतू जर लक्षात नाही आला तर कितीही मोठं आयोजन असलं तर त्या आयोजनाचा उपयोग होत नाही. आयुष्यात भौतिक साधनांची रेलचेल करून आम्ही आयोजनावरतीच अधिक केंद्रित झालो. त्याचं प्रयोजन नेमकं काय आहे हे आमच्या लक्षातच आलेलं नाहीये. आम्हाला प्रयोजन लक्षात येणं गरजेचं आहे. जर या क्षमता आणि मर्यादा योग्य वेळेत लक्षात आल्या तर निश्चितपणे आमची भविष्याकडे वाटचाल होते. मध्यंतरी सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ बघण्यात आलेला होता. दिल्लीमधल्या एका ठिकाणी तो व्हिडिओ माऊली शूट केलाय. एक दिग्दर्शक गाडीमध्ये बसलेत आणि रात्री 12 वाजता त्यांनी तो व्हिडिओ शूट केलाय. 12 वाजता दिल्लीच्या रस्त्यावरती एक मुलगा धावतोय. दिग्दर्शक व्हिडिओ शूट करत करत त्या मुलग्याला विचारतायत, का धावतोयस? तो मुलगा म्हणतो की मला धावायला हीच वेळ मिळते. दिग्दर्शक म्हणतात, अरे पण धावतोयस का? तो म्हणतो आर्मी भरतीसाठी. अरे पण रात्रीचे 12 वाजलेत, आत्ता का धावतोय? सकाळी का धावत नाहीस? तो म्हणतो दिल्लीच्या मॅकडोनल्ड नंबर सेक्टर 16 मध्ये मी काम करतोय. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 ते 11:30 पर्यंत मला काम करावं लागतं. धावण्यासाठी मला हीच वेळ मिळते. दिग्दर्शक त्याला पुन्हा प्रश्न विचारतात, किती किलोमीटर धावतोयस? प्रदीप मेहरा नावाचं ते पोरगा सांगतं, रात्री 12 वाजता धावतोय आणि 10 किलोमीटर धावतोय. दिग्दर्शक म्हणतात, आजचा दिवस थांब, माझ्या गाडीमध्ये बस, चल माझ्याबरोबर जेवण कर, मी तुला तुझ्या घरी सोडतो. तो मुलगा असं म्हणतो की माझं रुटीन बिघडेल, नाही मला बसायचं तुमच्या गाडीमध्ये. दिग्दर्शक म्हणतात, अरे आजचा दिवस, फक्त एका दिवसानं काय फरक पडणार आहे? आजचा दिवस माझ्या गाडीमध्ये बस, मी तुला जेवायला देतो, घरी सोडतो. तो म्हणतो मुलगा, नाही, त्याचं कारण असं आहे, मला घरी जाऊन जेवण करावं लागेल. ते दिग्दर्शक विचारतात, असं का? तो म्हणतो, भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय, उद्या सकाळी तो येईल, मी जर रात्री जेवण नाही केलं तर सकाळी जेवण त्याला मिळणार नाही. दिग्दर्शक विचारतात, अरे आई नाही का घरात? तो म्हणतो, उत्तराखंड मध्ये आई दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. 18-19 वर्षाचं पोरग दिल्लीच्या रस्त्यावरती रात्री 12 वाजता धावतोय, आई उत्तराखंड मध्ये दवाखान्यात ऍडमिट आहे. मोठा भाऊ रात्रपाळीला कामाला गेलाय आणि एखाद्या माणसानं दिलेलं आमिष तो झुगारतोय आणि सांगतोय की माझं रुटीन बिघडेल. कारण स्वप्नांच्या दिशेनं प्रवास चालू असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या काळजात एवढी उमेद असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीत देखील आम्हाला आमची स्वप्न विसरता कामा नयेत, आमचे ध्येय विसरता कामा नयेत. असंख्य अडचणी येणार आहेत, असंख्य संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. तो कुणाच्या वाट्याला नाही आला. बऱ्याच वेळा होतं काय, अडचण काय येते, स्वप्न ठरतं, त्याची भिंतीवरती आम्ही ते स्वप्न लावून ठेवतो आणि फक्त ते काही दिवसानंतर त्या स्वप्नांचा आम्हाला विसर पडायला लागतो. ज्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्याचं स्वप्न भिंतीवरती लावून ठेवतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्हाला रस्त्यावरती काम करायला पाहिजे. जो रस्ता त्या स्वप्नांच्या दिशेने जातोय, आम्हाला प्रत्यक्षात काम करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर वाटलं पाहिजे मी उठलोय, चालायला लागल्यानंतर वाटलं पाहिजे मी चालायला लागलोय, बोलायला लागल्यानंतर वाटलं पाहिजे मी बोलायला लागलोय. आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण आम्ही वसूल केला पाहिजे, कारण आयुष्य मोफत नाही मिळालं. त्याची जाणीव झाली, त्यांनी आयुष्याचं सोनं केलं त्या माणसाने. आणि जर आम्ही हे पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास असेल तर निश्चितपणे त्या रस्त्यावरती तुम्ही करत असलेलं काम यशापर्यंत पोहोचतं. मग कितीही अडचणी आल्या तरी. त्याचं एक उदाहरण आहे साधं. अरुणिमा शिंडा नावाची मुलगी लखनौ मधून दिल्लीमध्ये रात्रीचा प्रवास करते ट्रेन मधनं. रात्रीच्या प्रवासामध्ये त्या रेल्वेमध्ये तिला अनेक युवक येतात, तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. ते गुंड प्रवृत्तीचे युवक आहेत. चाकूचा धाक दाखवून अनेकांना ते लुटण्याचा प्रयत्न करतायत. अरुणिमा सिन्हा नावाच्या या मुलगीच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे. त्यांनी चाकू घेतला, त्या अरुणिमा सिन्हाच्या पुढ्यात उभा राहिला तो गुंड आणि सांगितलं गळ्यातली सोन्याची चेन दे. ती मुलगी ऐकायला तयार नाही. तिनं 2 वेळा त्या गुंडाला पाठीमागे ढकललं. त्या गुंडाला राग आला. तो रागानं अरुणिमा सिन्हांच्या जवळ गेला, त्यांना ओढत आणलं आणि दरवाजातून बाहेर फेकलं. बाहेर फेकला त्यांच्या पाठीची हाडं अनेक ठिकाणी मोडली. आणि दुसरं दुर्दैव असं, अरुणिमा सिन्हांना बाहेर फेकल्यानंतर ते रेल्वेच्या दुसऱ्या रुळावरती पडल्या.
दुर्दैवानं त्या रुळावरती दुसरी रेल्वे येत होती. डावा पाय त्या रेल्वेच्या रुळावरती राहिला. उचलायचा प्रयत्न केला पण उचलता आला नाही. पाठीची हडप मोडल्यामुळे पाठीमागं परतून पाहता येईना आणि डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या भागातनं रेल्वेचं चाक निघून गेलं. रात्रीची वेळ, प्रचंड त्या ओरडल्या, विवळल्या, किंचाळल्या, पण ऐकायला कुणीही नाही. जवळजवळ त्या रेल्वेच्या ट्रॅकवरून जिथून पाय तुटला होता तिथं बसून इकडं तिकडं रात्रीच्या कालावधीत 60 ट्रेन इकडं तिकडं गेलेल्या होत्या, पण त्यांना सरकता आलं नाही. त्या रुळाच्या खालच्या बाजूला असलेला उंदीर जे ते उंदीर बाहेर यायचे. मांडीचा तुटलेला भाग जाय त्याला कुरतडायला सुरू करायचं. ते मांस आणि रक्त खाण्याचा प्रयत्न करायचा. रेल्वे जाताना त्याच्यातलं मलमूत्र अंगावरती पडायचं. सकाळी पहाटे त्या मुलगीला त्याची शुद्ध हरपली. त्या मुलगीची कुणीतरी उचलला आणि दवाखान्यामध्ये तिला ऍडमिट केलं. आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं अरुणिमा सिन्हा नावाची ही मुलगी भारतीय व्हॉलीबॉल टीमची खेळाडू होती आणि काही दिवसानंतर ती कॅप्टन होणार होती. संपलं ना करिअर, संपलं ना आयुष्य. आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये असं माध्यमांनी ज्या बातम्या तिच्याविषयी दिलेल्या होत्या त्या काळजाला वेदना देणाऱ्या बातम्या दिल्या होत्या. अरुणिमा सिन्हाचं ब्रेकअप झालंय म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय ही बातमी आली होती. ज्यावेळेस अरुणिमा सिन्हानी ही बातमी बघितली त्यावेळेस त्या मुलगीने ठरवलं की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. दवाखान्यामध्ये तिच्यावरती उपचार सुरू झाले. राजस्थान मधल्या एका एनजीओनं अरुणिमा सिन्हा नावाच्या त्या मुलगीला जयपूर फूट नकली जो पाय आहे तो पाय डोनेट केला, तो दान केला. डॉक्टरांनी तो पाय तिला बसवला आणि डिस्चार्जच्या दिवशी ते आपल्या घरातल्या भावाला, आई वडिलांना असं म्हणाली मला घरी नाही जायचं. हे ऐकल्यानंतर भावाच्या लक्षात आलं या पोरीच्या डोक्यात काहीतरी खूळ आहे. तो म्हणाला काय करायचंय मग? मला घरी नाही जायचंय, मला बचेंद्री पाल मॅडमांना भेटायचंय. ह्या बचेंद्री पाल मॅडम कोण? ज्याने पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केलेला होता. आई वडील म्हणाले घरी जाऊन थोडी विश्रांती घे. ती मुलगी म्हणाली नाही मला त्यांना भेटायचंय पहिल्यांदा. दवाखान्यातून ही मुलगी बचेंद्री पाल मॅडमांना भेटायला गेली आणि बचेंद्री पाल मॅडमांना बघितल्यानंतर या मुलगीने सांगितलं मॅडम आयुष्यातला सगळ्यात मोठा गेम खेळायचा आहे, आता व्हॉलीबॉल नाही खेळायचा, मला एव्हरेस्ट सर करायचंय, तुम्ही ट्रेनिंग द्यायला तयार आहात का? पाल मॅडम म्हणाले की आतापर्यंत धडधाकट माणसं एव्हरेस्टवर गेलेत, ती परत नाही आली, प्रेतांचे खच आहेत, तुझा डावा पाय नाहीये, नकली पाय बसवलाय, पाठीचे हाडं अनेक ठिकाणी मोडलेत, मला दुसरा कुठला तरी विचार कर, एव्हरेस्ट सर करणं इतकं सोपं नाहीये. पण या मुलगीने सांगितलं माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरलंय आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बचेंद्री पाल मॅडमांनी तिला ट्रेनिंग द्यायचं मान्य केलं, ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. वयाच्या 24व्या वर्षी या मुलगीचा अपघात झालेला होता. वयाच्या 26व्या वर्षी अरुणिमा सिन्हा नावाच्या मुलगीने एव्हरेस्ट सर केलाय. ऑक्सिजन देखील संपलेला होता, मृत्यू डोळ्यासमोर होता, तरी देखील तिने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि जगातले जेवढे टॉप माउंटन आहेत तेवढे सगळेच्या सगळे तिने पूर्ण केले. कशाच्या जोरावरती? फक्त आणि फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती. मेहनत नावाची एक गोष्ट आहे, ती गोष्ट शिक्षण व्यवस्थेतनं आम्ही आता काढून टाकलेली आहे. आमचा विकास होण्यामध्ये कष्टाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यावं लागेल. पण बऱ्याच वेळा आम्हाला कष्टा व्यतिरिक्त काहीतरी हवं असतं. पण या जगातली चांगली गोष्ट कधीही स्वस्तात मिळत नाही. जर तुम्हाला चांगली गोष्ट हवी असेल तर सातत्यानं 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 कष्ट आणि कष्टच फक्त करावे लागतात. जी माणसं कष्ट करतात ती 100% अनेक आव्हानांचे डोंगर पायाखाली घेऊन त्याच्यावरती उभा राहिल्याशिवाय राहत नाहीत. हेच या कथांच्यातनं कळतं, या माणसांच्या जगड्यातनं कळतं. मग एवढा करूनही बऱ्याच वेळा आपला असा प्रश्न असतो मग अपयश वाटायला आले तर? आणि आता जेवढं जेवढं मी बघतोय, जिथं जिथं जातोय तिथं तिथं पाहतोय, साध्या ज्या कारणांच्यासाठी कुणी रडणारही नाही अशा कारणांच्यासाठी आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. कारण काय आहेत? आई वडिलांनी आम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी पुरवल्या नाहीत. महाविद्यालयामध्ये शिकत असताना एखाद्या विषयात अपयश आलं, एखाद्या मुलगीनं किंवा मुलग्यानं नकार दिला तर आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. अपयश कुणाच्या वाट्याला आलं नाही, संघर्ष कुणाच्या वाट्याला आला नाही. तुम्ही संघर्षाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघताय
त्याच्यावरती त्या संघर्षाची धार अवलंबून असते. थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाकडं 2500 वया होत्या आणि त्या 2500 वयांच्या मध्ये थॉमस एडिसनला पडलेले प्रश्न त्यानं लिहून ठेवले होते. 2500 वया. आपल्या एका वयीची 4 पानं देखील भरणार नाहीत आणि भरलीच तर ते प्रश्न कुठले असतील ते सांगायला देखील वाईट वाटतं. शेजाऱ्यांच्या विषयी 10, पलीकडच्यांच्या विषयी 5, जिथं जिथं आपण काम करतो आहे तिथले 4-5. आपले प्रश्न वैश्विक पातळीवरचे कधीही नसतात. आपले प्रश्न मानवतेच्या संदर्भातले कधीही नसतात. मुळात शिक्षणाचं ध्येय हा माणूस घडवणं आहे, पण व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठीच शिक्षणाचा वापर होतोय की काय असा प्रश्नचिन्ह यायला लागलंय. अपयशाचा सामना कसा करायचा असतो, फार मोठे ग्रंथ वाचायला पाहिजेत अशातला भाग नाहीये. पिंपळाचं रोपटं माहित आहे ना, ते पिंपळाचं रोपटं त्याला जगण्यासाठी माती आणि पाणी लागते. काळ बदललाय. बदललेल्या काळात पिंपळाचं रोपटं सिमेंटला फट पडली तर त्या फटीत वाढून घेते. त्यानं मान्य केलाय संघर्ष आयुष्यातला. जर पिंपळाच्या रोपट्याला संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही आम्ही माणसं आहे, आमच्या वाट्याला संघर्ष येणार आहे. आम्ही त्या संघर्षाकडे कसं बघतोय याच्यावरती अवलंबून आहे. माऊलींनी मला एका पुस्तकाचं नाव सांगितलेलं होतं. ओले डोळे कोरडी जमीन कोरडी शेती ओले डोळे नावाचं पुस्तक आहे, दीप्ती राऊत यांचं. ते पुस्तक माऊली वाचल्यानंतर त्या पुस्तकामधनं मला कळालं, अकोला जिल्ह्यातील कट्यारा नावाचं गाव आहे. त्या कट्यारा नावाच्या गावामध्ये ज्योतिताई देशमुख नावाची एक महिला आहे. 2001 ला नवऱ्यानं आत्महत्या केली, 2003 ला दिरानं आत्महत्या केली आणि 2007 ला सासऱ्यानं आत्महत्या केली. 7 वर्षाच्या कालावधीमध्ये घरामध्ये 3 आत्महत्या झाल्या. 29 एकर शेती. जोपर्यंत 2007 पर्यंत ज्योतिताई देशमुख उमरा ओलांडून देखील बाहेर आल्या नव्हत्या. प्रचंड त्रास झाला. ते 29 एकर शेती, अनेकांचा डोळा त्याच्यावरती होता. ज्योतिताईंनी कंबर कसली बाहेर आल्या. बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटल्याने सांगितलं, माझ्या घरातल्या 3 पुरुषांनी आत्महत्या केल्यात, त्याच्या पाठीमागचं कारण कर्ज आहे. जर तुम्ही मला सहकार्य केलं तर 1 आणि 1 पै मी बँकेची दिल्याशिवाय राहणार नाही. ज्योतिताई देशमुखांना त्यांनी विश्वास दिला आणि या महिलेनं कंबर कसून रात्रंदिवस त्या शेतामध्ये राबायला सुरुवात केली. एक दिवस तर घटना अशी झाली होती की सोयाबीनचं पीक काढलेलं होतं. ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं घेऊन ये ट्रॅक्टर. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ज्योतिताई देशमुख शेतामध्ये उभ्या राहिल्या. ट्रॅक्टरवाला आला नाही. त्या गावातल्या पोलीस पाटलांना कळालं. पोलीस पाटील स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन गेले. रात्री 1:30 वाजेपर्यंत ज्योतिताई देशमुखांच्या डोक्यात काय विचार चालू होता माहित आहे? स्वतः ट्रॅक्टर शिकणार आणि स्वतः चालवत शेतात आणणार. काही दिवसांत दिवस निघून गेले आणि ज्योतिताई देशमुखांनी स्वतःच्या दारात ट्रॅक्टर उभा केला, स्वतः चालवायला लागल्या आणि 29 एकर शेती फायद्यामध्ये आणून दाखवली. याच्या पुढे जावं असं वाटतंय. माऊली ज्योतिताईंना प्रश्न विचारला होता एका पत्रकारांनी, ताई तुम्ही शेती इतकी फायद्यात आणून दाखवलीत, मग घरात 3 आत्महत्या का झाल्या? त्यामुळे ज्योतिताई देशमुखांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाल्या, मला एका जरी पुरुषानं जर फक्त एकदा विचारलं असतं ना काय करायचं म्हणून, तर एकाही पुरुषाला आत्महत्या करू दिली नसती. एवढा मोठा संघर्ष वाट्याला आल्यानंतर देखील माणसं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, उभी राहतात. आमच्या वाट्याला काय संघर्ष आला? मी मगाशी असं म्हणालो की प्रेमविवाहातनं आत्महत्या होतात. ती नाही म्हणाली, तो नाही म्हणाला. त्यांच्यासाठी माहितीसाठी सांगतो, सलमान खानची संपत्ती आहे 2900 कोटी. त्याचं प्रेम त्याला मिळालं नाही. आपण कोण आहे? कोण आहे आपण? गंमत वाटत नाही? आणि आपण 5 रुपये कमवत नसताना देखील या गोष्टीसाठी जर आपण इतकं अमूल्य जीवन जर संपवत असू तर मला वाटतं हे उचित नाही. आणि आम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे, संघर्ष वाट्याला येतो ते बोतट करण्याची माध्यमं आमच्या जवळ आहेत, आमच्या आजूबाजूला आहेत. या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्यागैऱ्यानं नाही लिहिला. 750 वर्षापूर्वी या मातीचा इतिहास लिहिला गेलाय. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले,
या मातीचा इतिहास 450 वर्षापूर्वी छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वानं लिहिला गेलाय, शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वानं लिहिला गेलाय. कधी जर दुःख वाटलं, कधी जर अपयश आलं, तर एकदा शिवचरित्र डोळ्यासमोर आणून बघा ना. घोड्याच्या पाठीवरती सिंहासन लादून हा माणूस या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा घोंगावत राहिलाय. 1663 ज्या वेळेस मिर्झाराजे जयसिंग आले, त्यावेळेस सगळे किल्ले 4 लाख होण्याचा प्रदेश महाराजांना द्यावा लागला होता. द्यावा 4 शाह्यांच्या बरोबर लढून उभं केलेलं सगळं तहामध्ये द्यावं लागलं होतं. 1666 महाराजांना इथून आग्र्याच्या बेटीवरती नेलं होतं. कल्पना करा एवढा वाटकाला कधी संघर्ष आला. ज्या वेळेस महाराज आग्र्याच्या बेटीवरती गेले होते, स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 17. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला, किल्ल्यांची संख्या झाली 18. महाराज आग्र्याच्या भेटीवरनं परत आले आणि महाराजांनी सांगितलं, गेलेलं सगळं मिळवायचंय, पुन्हा एकदा तयार राहा. तो पाशा आलमगीर कधीतरी दख्खण्यात उतरेल आणि स्वराज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. आपल्याकडे एवढे ताकदीचे किल्ले आपल्याकडे असायला हवेत की एक किल्ला लढवायला त्याला एक वरुस लागेल. 1670 साली किल्ल्यांची संख्या होती 18. 1678 साली स्वराज्यातली किल्ल्यांची संख्या आहे 260. सगळं गेलेलं असताना 8 वर्षात पुन्हा उभं केलं. आणि माझी गंमत, मला अनेक गंमत वाटते, आम्ही संघर्षाचा सामना करू शकतो कशाच्या जोरावर माहित आहे? अगदी कमी कालावधीत काम करून आपण यशाची अपेक्षा कशी काय करू शकतो? मला साधं उदाहरण वाटतं, याच्यात एक साधा उपाय वाटतो. 25 वर्ष सातत्याने एका क्षेत्रात काम करायचं आणि 25 वर्षानंतर डायरी आणि पेन घेऊन बसायचं आणि मग विचार करायचा मी कमावलं काय आणि गमावलं काय. आम्ही 25 तास काम करणार नाही आणि आम्ही कमवलं किती आणि गमवलं किती याचा जर हिशेब करत असेल तर मला वाटतं याच्यासारखं वाईट काहीच नाही. अजून एक मला वाटतं, उद्याच्या उज्ज्वल भविष्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल युवकांच्या आयुष्यातला, युवतींच्या आयुष्यातला, या दीदी आणि दादांच्या आयुष्यातला, तो सगळ्यात मोठा अडथळा माऊली डिस्ट्रॅक्शन आहे. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर माध्यमांनी मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी ताब्यात घेतलेत आमच्या. पुन्हा एकदा सांगतो, मन, मनगट आणि मेंदू. ज्या माणसाचं मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी स्वतःच्या ताब्यात असतात, ती माणसं कर्तृत्व सिद्ध करतात. त्यांना वेगळं कुठलीही गोष्ट सांगायची गरज नाही. पण हे मन, मनगट, मेंदू नवभांडवलदारांनी कसं काय ताब्यात घेतलं? साधी त्याची सुरुवात, टीव्ही नावाची एक गोष्ट आमच्या घरात आली आणि तिथून त्याची सुरुवात झाली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीतरी ही माध्यमं आम्ही बघितली पाहिजेत. आदर्श पद्धतीने शेती कशी करावी आम्हाला सांगितलं नाही. आता वानखेडे सर येणार होते, आर्थिक स्वातंत्र्य नावाची संकल्पना काय आहे हे आम्हाला कधीही सांगितलं नाही. आणि त्यामुळं सुशिक्षित असणारी माणसं देखील बोगस कंपन्यांच्यात पैसे बुडून त्यांना त्रास झाला. कुठला वर्ग आहे मी सांगत नाही. का झालं असं? तर आर्थिक स्वातंत्र्य नावाची संकल्पना आम्हाला समजून कधी सांगितली नाही माध्यमांनी. माध्यमांनी आमच्या आई वडिलांच्या बाबतीतले प्रश्न कधी मांडले नाहीत. एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा असतो आम्हाला कधी टीव्हीने सांगितलं नाही. आदर्श पुस्तक कुठले आहेत, चांगले व्यक्तिमत्व कुठले आहेत आम्हाला कधीही सांगितलं नाही. आम्हाला काय सांगितलं माहित आहे? शॅम्पू कुठला वापरायचा, साबण कुठला वापरायचा, गाड्या कुठल्या वापरायच्या, अंगावरचे कपडे कुठले वापरायचे, हे सगळं आम्हाला आता ते सांगतायत. बर हे सांगू देत, ही सांगण्याची पद्धत कधी समजून घेतले? मी दीदी आणि दादांना सांगतोय की तुमचं मन, मनगट ताब्यात घेतलेलं कसं काम केलं बघा. सांगण्याची पद्धत बघा. कोल्ड्रिंकची जाहिरात दाखवताना देखील ती जाहिरात कशी दाखवली जाते बघा. एक हिरो येतो, या हेलिकॉप्टर मधून या हेलिकॉप्टर मध्ये हवेतल्या हवेत गाडी घुसवते, दरीतनं गाडीवरती करतं कोल्ड्रिंक प्यायला. किती काय ताकद येत असेल. मला असं वाटतं की आजपासून अभ्यास करू नका, करायचं नाही. उद्या गणिताचा पेपर आहे, आदल्या रात्री 2-3 कोल्ड्रिंकच्या बाटल्या चढवायच्या. उद्या उसाला तोड आली, बॉक्सच घेऊन ठेवायचा घरात. टोळी वगैरे मागवायची नाही, त्यांच्या मागं लागायचं नाही. उसाला तोड आली, 2-4 बाटल्या चढवायच्या, फडात उभं राहायचं सकाळी. होईल ना? दरीतनं गाडी जर वर चढत असेल तर किती ताकद असेल बघा बरं, केवढी ताकद असेल. पण मागच्या वेळेस आनंददादा आला होता, त्या आनंददादा काय म्हणाला होता माहित आहे? गंमत आहे हो. हृदयाचे ठोके वाढत आहेत असं डॉक्टर सांगतायत काही कोल्ड्रिंक पिल्यानंतर. माणसाला जाळल्यानंतर 3 दिवस त्याचं प्रेत जळतं आगीमध्ये. कधी प्रश्न नाही पडला माणसाची हाडं का जळत नसतील?
लोखंडाचा तुकडा जर कधी त्या प्रेताच्या बरोबर टाकला तर तो आकार बदलतो. हाडं का नाही जळत? आईच्या पोटात तयार झालेले असतात. 9 महिने रक्त पाजून एवढ्या ताकदीचं शरीर तयार केलेलं असतं. गंमत सांगतो, या कोल्ड्रिंक मध्ये असं म्हणतायत की 4 दिवसात दात विरघळतो. का? तर त्यांनी आम्हाला सांगायची पद्धत अशी दिली की आमचं मन मनगट त्यांच्या हातात गेलं पाहिजे. बघा ना तुम्ही, परफ्यूमची जाहिरात बघा काय दाखवलं जाते. परफ्यूम अंगावरती मारला किंवा बॉडी स्प्रे मारला, पुढं काय होतंय जाहिरातीत मी सांगायची गरज नाही. जाहिरातीत दाखवलं ते सांगतो. अंगावरती बॉडी स्प्रे मारला, परफ्यूम मारला तर मुलगी जवळ येते असं दाखवत. इतकं सोपं आहे. मग 36 वर्षाचे आमचे दादा का फिरतायत? माझी विनंती आहे, त्यांचा वाढदिवस जवळ आला की 2-2 बाटल्या द्या त्यांना. काय मारायचं ते मारू देत. चोरून बायोडाटे पाठवायला चालू असतात, कुणालाही कळू देत नाहीत. तरीही कार्यक्रम उठलाय आणि ते परफ्यूम मारायला मला शिकवत. कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घामाचा वास हा जगातला महाग परफ्यूम आहे. त्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही, बरोबरी होऊ शकत नाही. पण आम्हाला माध्यमांनी हे विकलं, माध्यमांनी आम्हाला सांगितलं. मध्यंतरी दिवाळीत तरी एकच महिना एक माणूस, एक व्यक्ती येते, उठा. वर्षभर कधीच नाही. उठा. एका वर्षात करोडोचा बिझनेस, परत वर्षभर नाही, परत वर्षभर आणा, उठा. गमत नाही. आम्हाला हे माध्यमाने आमच्यापर्यंत आणलं. तुम्ही कुठलाही चित्रपट बघा, 8-8 तासाच्या माऊली वेब सिरीज या मुलांच्या आणि दीदींच्या आणि दादांच्या हातात आहेत. कंटेंट काय आहे? व्हायलन्स, मारामारी, खून, बलात्कार, अत्याचार, हाच वेब सिरीजचा कंटेंट आहे. साधारण 1 ते 2 सेकंदापर्यंत त्याच्यातलं तुम्ही आकर्षित व्हावं अशा पद्धतीची गोष्ट दाखवली जाते आणि 8 ते 10 तास ते बघायला लावलं जातं. 1.5 GB डाटा संपवणं हे काही काही लोकांचं टार्गेट आहे. 11:30 वाजता जर डाटा शिल्लक असेल, ते झोपेला मागं सारतं पण डाटा संपवत. आणि तुम्ही हे डाटा संपवावा हे तुमचं फक्त टार्गेट नाहीये. मी मध्यंतर ऐकलेली गोष्ट, नेटफ्लिक्सला विचारला होता प्रश्न, त्यांचं ब्रीदवाक्य देखील मध्यंतर होतं की तुमची स्पर्धा कुणाशी आहे, म्हणजे थिएटरशी आहे, टीव्हीशी आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्याशी नाही, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला मुलींच्या झोपेशी आमची स्पर्धा आहे. जितकी त्यांची झोप कमी तेवढा स्क्रीन टाइम अधिक, आणि जेवढा स्क्रीन टाइम तुमचा अधिक तेवढा त्यांचा बिझनेस अधिक. आम्हाला हे दाखवलं, सांगितलं. आणि त्याच्यापेक्षा पुढे आता तर मोबाईल हातात आला. माझं कुठंही दिदी आणि दादांना असं मत नाहीये की हे गरजेचं नाही. इट इज एसेन्शियल अँड इट इज अ नीड. ती गरज आहे, आधुनिकतेचं देणं आहे, आम्ही वापरायलाच पाहिजे. परंतु आपण चप्पल घालून देवघरात जात नाही ना. कुठं, किती वेळ आणि कशासाठी हे आम्ही स्वतःला ठरवून घेतलं पाहिजे ना. या सगळ्या प्रक्रियेत रिअल हिरो बाजूला राहिले आणि आम्ही भावनांच्या आहारी गेलो. ज्या भावना नको आहेत त्याच्या आहारी गेलो. चुकीच्या गोष्टी आमच्या आयुष्यात सहजपणे घडायला लागल्या. वाढदिवस साजरे करण्याची आमची पद्धत, 2 केक घ्यायचे, गाडी घ्यायची, ती गाडी अशी आडवी लावायची रस्त्यात, आणि कशाने केक कापायचा? तलवारीनं. आमच्या युवकांना हातात तलवार घ्यायला लावणारी कुठली व्यवस्था काम करते? पुस्तक का घ्यायला लावलं जात नाहीये? बरं, तुम्ही तलवारीने केक कापायचा आणि त्या केक कापतानाचा फोटो कुठं टाकायचा? सोशल मीडियात. तो सोशल मीडियात फोटो टाकला की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम एकच, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या आणि कमेंट. आणि त्यातनं दिल्लीतनं एखादी कमेंट आली, हिरो सारखा दिसतोस किंवा हिरोईन सारखी दिसतेस, 4 दिवस हवेतच, जमिनीला पाय टेकत नाही. ते इतकं भुलून जातं आभासी जगातल्या कमेंटनं. पण आम्ही वास्तवातले तिथं आहोत, खरंच वास्तवातले आम्ही तिथं आहोत. कारण मोबाईल कंपन्यांनी आता असा कॅमेरा दिलाय, तुम्ही कितीही काळे दिसत असला तरी फोटो गोराच येतो. आम्ही तिथले वास्तवातले नाही. ती कमेंट आमच्यासाठी नव्हतीच खरी तर. बरं, या कमेंट मध्ये ओळख नसणारा माणूस तुम्हाला हिरो म्हणाला, या हिरो म्हणण्यानं आपल्या दैनंदिन जगण्यातल्या आयुष्यात काय फरक पडेल?
काहीही फरक पडणार नाही. पैशानं आपण श्रीमंत होऊ, पदाना मोठ्या ठिकाणी जाऊ, काही होणार नाही. फक्त काही क्षणापुरतं एखादा आपू आणि गांजा द्यावा त्या पद्धतीनं आम्ही भुलून जातो आणि आयुष्यातलं खरं वास्तवातलं आयुष्य आम्ही विसरून जातोय. जगण्यातला संघर्ष थोडा वेळासाठी बाजूला गेला की आम्हाला हेच आयुष्य खरं वाटायला लागतं. पण हे आयुष्य बऱ्याच वेळा खरं नाहीये आणि तलवारीनं आम्ही केक कापतोय. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर महाराजांनी तलवार हातातच घेतली नसती. कारण छत्रपती शाहू महाराजांनी देखील किर्लोस्करांच्या कारखान्याला 128 तोफा दान केल्या होत्या. 128 तोफा, एक तोफ ओढायला 7 बैलगाड्या लागत होत्या. जर छत्रपती शाहू महाराजांनी हे केलं तर शिवाजी महाराजांनी तेच केलं असतं. महाराजांनी तलवार हातात घेतली नसती, 2 त हातात घेतले असते. 2 त. पहिला त तंत्रज्ञान आणि दुसरा त तराजू, टेक्नॉलॉजी आणि व्यापार. ऑनलाईन कंपन्या तुमच्या आमच्या घरापर्यंत आल्या. महाराज जर आज असते तर स्वराज्य नावाचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांनी पोहोचवला असता. आम्हाला हवी आहे कशासाठी तलवार? आता तर गंमत वाटते अगदी. जसं माऊल म्हणाले तसं महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मला कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो. रात्रीचा प्रवास असेल आणि रात्री जर मी कधी येत असेल, माझ्याबरोबर जर कुणी असेल गाडी चालवत, तर मी त्याला सांगतो गाव जवळ आलं की जरा गाडी हळू घेत जा. ते मला म्हणतं की गाव जवळ आल्यानंतर तुम्ही गाडी हळू का घ्यायला सांगताय? हायवेला कधी सांगत नाही. त्याला सांगितलं, हे बघ, कानात हेडफोन घातलेला कुठला बाबा कुठल्या बोळातनं बाहेर पडेल याचा नियम नाही. त्याला ऐकू येण्याचा प्रश्नच नाही. त्याला घरात बोललेलं ऐकू येत नाही. आता आमचा रात्रीचा दिवस सुरू झालाय. काही ठिकाणी रात्रीचं कुत्र्यांनी भुकायचं बंद केलंय. त्यांच्या लक्षात आलंय आपण थांबलेलं बरं आहे. अख्खं गाव जाग आहे. चोरांची समस्या झाली. रात्री 12ला दिवस चालू होतो कानात हेडफोन घालून. ही व्यक्ती कशालाही माऊली घाबरत नाही. जगातली सगळ्यात धाडसी व्यक्ती ही आहे. ते अमावस्या म्हणत नाही, पौर्णिमा म्हणत नाही, कुत्र्याला घाबरत नाही, सापाला. रस्त्याच्या कडेला चालायला सुरू केलं एकदा, 4 किलोमीटर जातं रात्री चालत. तिथून पाठीमागे येतं लक्षात आल्यानंतर. कानात हेडफोन. तुमच्या आजूबाजूला जर असं कोण असेल तर समजून जायचं पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलाय. पिलू हा प्राणी इतका माऊली डेंजर आहे. रात्री 3ला ती एकमेकाला विचारतात जेवलं का म्हणून. बरं, सर्दी झाली, खोकला आला, ताप आला, कुणाला पहिल्यांदा कळायला पाहिजे? आई किंवा वडिलांना? पिलूला आधी कळत. आणि त्या पिलूनं जर बदामाचं चित्र पाठवलं, MD डॉक्टर देखील जाग्यावर फेल होते. एवढ्या लवकर तो आजार कमी येतोय. एवढ्या लवकर तो आजार कमी येतोय. रात्रभर ह्याच्यात. पण मी म्हणत नाही बरं का, माझं मत नाहीये. स्कॉलरशिप पिलूदर्शक आणि घरदर्शक शब्दामध्ये पिलू या शब्दाचा अर्थ मौली वेगळा सांगितलाय. तिथं असं म्हणतात की कुत्र्याच्या पिलाला पिलू म्हणावं. मला माहिती नाही, ती स्कॉलरशिपला सांगितलंय. बघून घ्या तुमचं तुम्ही. आता नाही धाडस होणार कोणाच. छान वाटतं ना ऐकायला? वास्तवातलं जगणं सांगू, वाईट वाटून घेऊ नका. फक्त 4 वर्षापूर्वी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला एका ठिकाणी जात होतो. दुपारी 2 वाजता त्या कार्यक्रमाला माझ्याबरोबर जे पोलीस अधिकारी येणार होते त्यांना मौली फोन केला. साहेब म्हटलं माझ्याकडे जाण्यासाठी गाडी नाही, आपल्याबरोबर आलं तर चालेल का? ते म्हणाले ठीक आहे या, पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत या. मी म्हटलं येतो. संध्याकाळी 6:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेलो. 7 वाजता कार्यक्रमाला निघायचं होतं. चहा पाणी झालं, गप्पा सुरू झाल्या. 7 वाजले, 7:15 वाजले. संयोजकांचा मला फोन येत होता, पण माझ्यापेक्षा ते व्यक्ती सिनियर आहेत, आपण कसं बोलावं? संयोजकांचा फोन आल्यानंतर मी दचकत म्हटलं, साहेब संयोजकांचा फोन येतोय, आपल्याला निघायला हवं. साहेब म्हणाले माझ्या लक्षात आले सर, पण एक केस आहे, ती केस आपण सॉल्व्ह करूया आणि जाऊयात. ठीक आहे. बेल मारली. पलीकडच्या केबिन मधून एक पोलीस, 19-20 वर्षाची दिदी असेल आणि 23-24 वर्षाचा तो दादा असेल, त्या दोघांना घेऊन इकडे आलीत. त्या दिदीने काळी ओढणी तोंडाला बांधलेली होती. त्या साहेबांनी तिला विचारलं, दिदी काय अडचण आहे? दिदी असं म्हणाली की आम्ही घर सोडलंय आणि आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले 7:15 वाजले, 40 किलोमीटर अंतर आहे बाळा तुझ्या घराचं, येण्यासाठी गाडी वगैरे नाहीये तिकडून, आता कसं बोलवून घेणार? एक काम करा, आजचा दिवस थांबा, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवूयात. ती मुलगी ठीक आहे म्हणाली, पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये राहणार. साहेब म्हणाले माफ कर बाळा, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, तुला रात्री इथं नाही ठेवता येणार.
तुझ्याबरोबर 2 पोलीस अधिकारी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथं राहा, सकाळी उद्या वरतून ये, मी तुझ्या आई वडिलांना बोलवून घेतो. मुलगी ऐकायला तयार नाही. ते म्हणाले की साहेब आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले बाळा तुला नियम समजावून सांगितलाय, माझे हात बांधलेत, मला नाही काय करता येत, मी तुझी सोय करतोय, गाडी देतोय तुला. मुलगी ऐकायलाच तयार. आणि शेवटी ती पटकन असं म्हणाली आम्ही पोलिसांच्याकडे आलोय तरी आम्हाला संरक्षण मिळत नाही. साहेब पटकन उठलेले म्हणाले बाळा हे बघ मी सगळे प्रयत्न केले तरी देखील तुला दीदी सांगतो असं, तुला कुणापासून भीती वाटते सांग, मी त्यांना फोन करून सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस म्हणून, सांगतो फोन करून. माझ्या डोळ्याच्या समोर ती दीदी काय म्हणाली माहित आहे, माझ्या वडिलांच्या पासून आणि मामापासून मला धोका आहे. परवानगी घेण्याच्या अगोदर एक विधान करतो माऊली, प्रेमविवाहाला आमचा अजिबात विरोध नाही, लायकी सिद्ध केल्याशिवाय या गोष्टीकडे जायचं नाही, स्वतःची पात्रता सिद्ध केल्याशिवाय या गोष्टीकडे जायचं नाही. तुम्ही लायकी सिद्ध केलीत, आई वडील आनंदाने त्या गोष्टी स्वीकारतात, समाज त्या गोष्टी आनंदाने स्वीकारतो. त्या दिदीला विचारल्यानंतर सांगितलं की वडिलांच्या पासून मामापासून धोका आहे. ती दिदी जन्माला आली असेल त्यावेळेस तिचा बाप आनंदाने नाचला असेल, रात्रभर जागला असेल, हवं नको ते सगळं दिलं असेल, सगळं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले असेल त्या मुलगीला. कधी अंगामध्ये ताप आला ना, बाप 5 रुपयाचं नाणं हातामध्ये ठेवतो आणि सांगतो मेडिकल मधनं गोळी घेऊन ये. 3 दिवस त्या गोळीवरती ताप पाठीमागे सारण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी लेकीला त्रास झाला ना, एका मिनिटाच्या आत सगळं जग बदलण्यासाठी बाप तयार राहतो. कधीतरी कॉलेजमधनं एकदा फोन करून बघा, चक्कर आले म्हणून कधीतरी सांगा, धापा टाकत येणारा व्यक्ती कोण असते तर वडील असतात. आणि कधीतरी दादांच्या लक्षात येऊ दे, मी स्वतः काही ठिकाणी हे बघितलंय की वडिलांची काडीची चुकी नसताना फक्त मुलासाठी काही वडिलांना स्वतःच्या कानाखाली खावी लागले, अपमान करून घ्यावा लागलाय, मारहाण सोसावी लागले. म्हणून पात्रता सिद्ध केल्यानंतर शिवाय या गोष्टीकडे येणं मला नाही उचित वाटत. मी काय नाही दिलं, सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, सगळ्या तुम्ही ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकतो आपण. का स्वतःला आपण कमकुवत समजतोय? तुम्ही कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात महत्वाचं नाहीये, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे महत्वाचं नाहीये, तुमच्या आजूबाजूचा सामाजिक परिसर काय म्हणतोय महत्वाचं नाहीये, तुमच्या काळजात काय आहे आणि मनगटात काय आहे याच्यावरती आयुष्याचं यश अवलंबून असतं. तुमच्या डोळ्यासमोर काय आहे याच्यावरती आयुष्याचं यश अवलंबून असतं. अनपोस्टेड लेटर नावाचं महात्रय रानचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचत असताना एक संदर्भ डोळ्यासमोर आला. बुद्धिबळाचा खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या बुद्धिबळाच्या खेळाच्या पटावरती सगळी ताकदवर मंडळी असतात, ती मागच्या बाजूला असतात. हत्ती, घोडा, उंट, वजीर ही सगळी मागं असतात. सगळ्यात अधिक अधिकार त्यांना असतात. हत्ती पुढे जातो, मागे येतो, उंट तिरका जाऊ शकतो, पुन्हा मागे येऊ शकतो, वजीर त्या पटावरती कसाही फिरू शकतो, घोडा 2.5 पावलं डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पुढे जाऊ शकतो. याच्या पुढच्या बाजूला काय आहे? प्यादा आहे, प्यादा. त्या प्याद्याला पटावरती 1 पाऊल पुढे जाता येतं फक्त, आणि मारताना 1 पाऊल तिरक, ते मागे येऊ शकत नाही, अचानक 2 पावलं जाऊ शकत नाही. मग माझा प्रश्न असा आहे, बुद्धिबळाच्या पटावरती सगळ्यात कमकुवत असलेलं कोण आहे? प्याद ना? नाही, चूक. बुद्धिबळाच्या पटावरती सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ते प्याद आहे. त्याचं कारण असं आहे, त्या पटावरची 6 पावलं 6 घरं जर ते शांततेनं संयमानं चालत 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 गेलं आणि प्याद जर शेवटच्या घरात गेलं तर तुमचा मेलेला वजीर देखील तुम्ही पटावरती घेऊ शकता. याचा अर्थ असा आहे, प्याद्यात वजीर होण्याची ताकद आहे, अट फक्त आहे 6 घरं त्यानं सुरक्षित चालायला पाहिजे. तुमच्या आयुष्याची इथून पुढची 6 वर्ष जर तुम्ही सुरक्षित चाललात तर निश्चितपणे तुमच्यात वजीर होण्याची ताकद असते. प्रत्येक माणसात वजीर होण्याची ताकद असते. ही 6 घरं काय आहेत? त्यातलं पहिलं घर आहे संयमाचं. चकाकणाऱ्या गोष्टीला सोनं नाही मानायचं, वास्तवात ती गोष्ट खरी आहे का हे समजून घ्यायचं. जर संयम असेल तर निश्चितपणे यश प्राप्त होतं. दुसरं घर त्याच्यातलं आहे जिज्ञासेचं, क्युरिओसिटीचं. दुसरं घर असं आहे, ज्या वेळेस सफरचंदाच्या झाडाच्या जवळ न्यूटन बसलेला होता, सफरचंद खाली पडलं, अगोदर पेन आणि डायरी घेऊन बसला नव्हता की आता सफरचंद पडणार आहे आणि मग मी गुरुत्वाकर्षण कक्षेचा शोध लावणार आहे, असं नव्हतं. सफरचंद खाली पडलं आणि कल्पनेला धुमारे फुटले, जी जिज्ञासा जागी होती म्हणून गुरुत्वाकर्षण कक्षेचा शोध लागला. हे त्याच्यातलं दुसरं घर आहे. तिसरं घर जर त्याच्यातलं कुठलं असेल तर ते जबाबदारीचं आहे.
वर्क रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओन रिस्पॉन्सिबिलिटी हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. कामाची जबाबदारी, तुम्ही तुमच्या आयुष्यात निवडलेलं काम हे तुम्ही निवडलंय याची जाणीव असायला पाहिजे आणि त्या कामामध्ये यशस्वी होण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी देखील माझी आहे. वडिलांनी मोठी गाडी घेऊन दिली, पेट्रोल वडिलांचं, गाडी वडिलांची, हा हायवेवरती गाडी मारत राहिला, धडकला, गेला, मग डिजिटल लागले दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे आणि वर्क रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. हे तिसरं घर आहे. चौथं घर त्याच्यातलं आहे नम्रतेचं. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मला असं वाटतं की ज्ञानाचा सगळ्यात मोठा अलंकार जर कुठला असेल तर तो नम्रता आहे. बाटा कंपनीच्या मालकांना एकदा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, तुम्ही इतके मोठे कसे काय झालात? त्यावेळेस बाटा कंपनीच्या मालकानं उत्तर असं दिलेलं होतं, आयुष्यभर लोकांच्या पायाकडे बघत राहिलो म्हणून इतका मोठा झालो. इतकी नम्रता असली पाहिजे. हे चौथं घर आहे नम्रतेचं. आणि पाचवं घर त्याच्यातलं आहे व्यक्तिमत्व विकासातला एक पैलू आम्ही एकदा समजावून घेतला पाहिजे. आमच्या शिक्षण प्रक्रियेत आम्ही सातत्यानं असं म्हणतोय की पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द भारतीय शिक्षण पद्धतीतला नाहीच आहे. मुळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्वाच्या बाबतीतला वापरलेला शब्द असा आहे कॅरेक्टरिस्टिक. चारित्र्याचा विकास, नैतिकतेचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. चारित्र्याला टाळून व्यक्तिमत्वाचा विकास कधीही होऊ शकत नाही. त्याचं साधं उदाहरण सी व्ही रामन सरांनी ज्या वेळेस बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची स्थापना केली, विजय कोळेकर सरांनी हे सांगितलेलं होतं, ची स्थापना केली आणि त्या संस्थेसाठी काही शास्त्रज्ञांची गरज होती भाऊली. मग त्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांची भरती करण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली, इंटरव्ह्यू सुरू झाल्या. सकाळी 11 वाजता ही इंटरव्ह्यू सुरू झाले. एक एक शास्त्रज्ञ येत होते, त्यांची मुलाखत होत होती, ते निघून जात होते. एक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले, सी व्ही रामन सर मुलाखत घेत होते आणि त्यांनी त्या शास्त्रज्ञाला सांगितलं, माफ करा, तुमची निवड होऊ शकत नाही. खरं बोलणारी माणसं त्या काळात होती आणि खरं बोललेलं लोकांना आवडतही होतं. निवड होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर ते शास्त्रज्ञ त्या इंटरव्ह्यूच्या खोलीतून बाहेर आले. दिवसभर मुलाखती झाल्या. संध्याकाळी 6 वाजता सी व्ही रामन सर त्या इंटरव्ह्यूच्या रूम मधनं बाहेर आले आणि त्यांनी बघितलं की सकाळी ज्यांची इंटरव्ह्यू झाली होती त्यांना सांगितलं होतं की तुमची निवड होऊ शकत नाही. ते शास्त्रज्ञ वाट बघत बाहेर बसलेत. रमण सरांना राग आला. ते असं म्हणाले की तुम्हाला सकाळी सांगितलेलं लक्षात नाही का आलं? तुम्हाला असं वाटतंय का वशिल्यानं तुमची काहीतरी निवड होईल? इथं तसं काही होणार नाही, तुम्ही का थांबलात? त्यावेळेस ते शास्त्रज्ञ पटकन उठले आणि म्हणाले, माफ करा सर, माझा हा अजिबात हेतू नाहीये, मी या कारणासाठी थांबलेलो नाहीये. या मुलाखतीला येण्यासाठी आपल्या संस्थेनं मला काही प्रवासाचा भत्ता दिलाय. माझ्या प्रवासाची रक्कम आणि तुमच्या भत्त्याची रक्कम याच्यामध्ये तफावत आहे. मला तुम्ही अधिक पैसे दिलेत, उरलेले पैसे परत करण्यासाठी मी थांबलोय. पण सकाळपासून क्लार्क तुमच्या बरोबर आत व्यस्त आहेत, मला तो हिशेब करून त्यांना पैसे देता येत नाहीत, त्यांची वाट बघत मी इथं थांबलोय. सी व्ही रामन सर म्हणाले, आतल्या खोलीत या. हे थोडे दचकले. आतल्या खोलीत या असं म्हणाल्यानंतर ते शास्त्रज्ञ आतल्या खोलीत गेले आणि सी व्ही रामन सरांनी त्यांना प्रश्न असा विचारला, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? ते शास्त्रज्ञ म्हणाले, सकाळी तुम्ही मला नाकारले आणि आता तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे असं का म्हणतात? त्यावेळेस सी व्ही रामन सरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले, सकाळी मी तुम्हाला नाकारलं होतं त्याचं कारण तुमच्या ज्ञानातल्या उणिवेमुळे तुम्हाला नाकारलं होतं आणि आता तुम्हाला कामावरती रुजू व्हा म्हणतोय ते चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे रुजू व्हा असं म्हणतोय. ज्ञानातली उणीव एक वेळा भरून काढता येते पण चारित्र्यातली उणीव अजिबात भरून काढता येत नाही. 5वं घर हे चारित्र्यातली संपन्नता जपण्यातलं आहे आणि त्या बुद्धिबळाच्या पटातलं 6वं घर, जर आम्हाला 6 वर्षानंतर वजीर व्हायचंय तर 6वं घर आहे योग्य वेळेस आम्ही योग्य ठिकाणी असलो पाहिजे. त्याचं साधं उदाहरण, मौली 2 दिवसापूर्वी विनय हिरेमठ नावाच्या भारतीय युवकानं अमेरिकेमध्ये उभी केलेली लूम नावाची कंपनी 8,400 कोटीला विकून टाकली. 515 कोटीचं पॅकेज आहे या मुलग्याला आणि त्यानं ती कंपनी 32व्या वर्षी ही कंपनी विकून टाकली. कारण काय माहित आहे? आता माध्यमात वेगळं कारण सांगितलं जाते.
त्याची गर्लफ्रेंड त्याला नाही म्हणाली वगैरे वगैरे, पण त्यानं त्याचं कारण असं दिलंय की मला 32 वर्षाच्या आयुष्यात प्रचंड मी पैसा कमवला, पण समाधान नावाची गोष्ट काय असते मला कळालंच नाही, हे सगळं विकून मी हिमालयात जातोय. जर विनय हिरेमठकर जर माझा कधी संपर्क माऊली झाला तर त्याला सांगेन, तुला समाधान नावाची गोष्ट मिळाली नाही, 8,400 कोटीची तू कंपनी विकलीस, 500 कोटी 515 कोटीचं पॅकेज होतं, हे सगळं सोडून समाधान शोधण्यासाठी, जगण्याची तत्व शोधण्यासाठी, चांगली मूल्य शोधण्यासाठी जर तू हिमालयात जात असतील तर त्याची काही गरज नाही. कराडपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती एकदा खारेवाडीच्या या माल रानावरती ये, तुला आयुष्यातलं सगळं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण योग्य वेळेस योग्य ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे आपल्या आयुष्यात यश प्राप्त होतं. ते यश प्राप्त व्हावं एवढी अपेक्षा माऊली व्यक्त करतोय. मी 2 भूमिकेत आहे. सकाळपासून 3 आयडेंटिटी बदलल्या. पहिली शिबिर आरतीची, दुसरी सूत्रसंचालकाची आणि तिसरी प्रमुख अतिथीची आहे. केवढा अभिमानाचं आहे. परवानगी घेण्याच्या अगोदर माऊली हे सांगतो, ग्रामपंचायतीच्या माईक वरती माऊलींचं कॅसेट ऐकायचो. वडिलांनी अनेक कॅसेट घरात आणून माऊलींची दिलेली होती. ने सांगितलं होतं कसे बोलतायत ऐक, तुला हे करायचं आहे. 400 रुपयाच्या पगारासाठी महिनाभर बारमध्ये काम केलेल्या पोराला माऊली आपण इथं उभं केलं. 70 रुपयासाठी एक रात्री बरात वाजवायला गेलेल्या पोरात एवढी ताकद भरलीत, आयुष्यभर पायावरती नतमस्तक राहील. आत्ता ते बोललो त्यातलं माझं काही नाही, सगळंच्या सगळं माऊलींचं आहे. एखादा शब्द घसरला असेल तर तो माझा मला परत कराल, चांगला आहे ते तुमचं आहे, घेऊन जाल. राहत इंदोरींच्या शब्दात फक्त या व्याख्यानाचा शेवट करतो. आंखों में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो, अगर जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो, राह के पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिलें, रास्ते आवाज देते हैं सफर जारी रखो, रास्ते आवाज देते हैं सफर जारी रखो.